नमः शिवाय. सर्व शिवभक्तांचे शिवमहापुराण कथेच्या अध्याय 421 मध्ये स्वागत. श्रोते, या अध्यायात आपण पाहणार आहोत पाशुपत व्रताचा विधी आणि भस्म धारण करण्याचे महत्व. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले की वायुदेव, ज्याचे अनुष्ठान केल्याने ब्रह्मादिदेव पाशुपत झाले, त्या परम उत्तम पाशुपत व्रताबद्दल विस्ताराने सांगण्याची कृपा करा. त्यावर वायुदेव म्हणाले की ऋषींनो, मी तुम्हाला सर्व पापांचा नाश करणारे रहस्य सांगणार आहे. पाशुपत व्रत श्रौत अथर्व शीरस उपनिषदात प्रसिद्ध आहे. चित्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा ही या व्रतासाठी उत्तम तिथी वा काळ मानला जातो. शिवस्वीकृत स्थाने किंवा अन्य उत्तम स्थाने, बगीचे, वनप्रांत हे या व्रतासाठी प्रशस्त आहोत. व्रताचरण करण्यापूर्वी त्रयोदशीला स्नान करावे. अग्निहोत्रादी नित्यकर्मे झाल्यावर आचार्य यांचे पूजन करावे. नमस्कार करून त्यांची आज्ञा घ्यावी. व्रताचेच एक अंग म्हणून देवांची विशेष पूजा करावी. उपासकाने शुभ्र वस्त्र, श्वेत यज्ञोपवीत, श्वेत पुष्प आणि श्वेत चंदन धारण करावे. उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून कुशासनावर बसावे. मुठीत दर्भ घेऊन 3 प्राणायाम करावेत. भगवान शिव आणि देवी पार्वतीचे ध्यान करावे. त्यानंतर शैवशास्त्रात सांगितलेल्या विधीनुसार पाशुपत व्रत करण्याचा संकल्प करावा. 12 वर्ष, 6 वर्ष किंवा 3 वर्षासाठी, 12 महिने, 6 महिने, 3 महिने किंवा 1 महिन्यासाठी, अथवा 12, 6, 3 किंवा 1 दिवसासाठी व्रत संकल्प करून व्रत दीक्षा घ्यावी. विरजा होमासाठी अग्नीची विधिवत स्थापना करावी. तूप, समिधा, होमाचा भात यांनी कर्मशः हवन करावे. पूर्णाहुती दिल्यानंतर तत्वांच्या शुद्धीच्या उद्देशाने पंचाक्षर मंत्राचा उच्चार करून त्यात समिधादी सामग्रींची आहुती द्यावी. त्यासमयी माझ्या शरीरात पंचमहाभूते, त्यांच्या पंचमात्रा, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचविषय तत्वा, त्वचादी सप्तधातू, प्राणादी पंचवायू, मन, बुद्धी, अहंकार, प्रकृती, पुरुष, राग, विद्या, कला, नियती, काल, माया, शुद्ध विद्या, महेश्वर, सदाशिव, शिव, शक्ती तत्व आणि शिवतत्व ही जी तत्वे आहेत ती सर्व शुद्ध हो असे चिंतन करावे. मलरहित मंत्रांनी हवन केल्यामुळे हवन करणारा पापरहित होतो, शिवकृपेला प्राप्त होऊन ज्ञानवान होतो. त्यानंतर गोमय घ्यावे, त्याचा पिंड बनवावा, तो मंत्रांनी अभिमंत्रित करून ठेवावा. व्रतकर्त्याने त्या दिवशी फक्त हविष्यान्नच खाऊन राहावे. चतुर्दशीच्या दिवशी आधीच्या दिवशी केलेली सर्व कृत्ये करावीत. निराहार राहावे. पौर्णिमेच्या दिवशीही होमापर्यंत पूर्वोक्त सर्व कर्म करावीत. रुद्राग्नीला शांत करून त्यातील भस्म प्रयत्नपूर्वक गोळा करावे. त्यानंतर साधकाने जटा धारण कराव्यात, डोक्याचे संपूर्ण मुंडन करावे आणि शेंडी ठेवावी. मग स्नान करावे. लोकलज्जा वाटत नसेल तर दिगंबर राहावे, अन्यथा भगवे वस्त्र, फाटके वस्त्र, एक वस्त्र, मृगचर्म किंवा वल्कल परिधान करावे. कटीमध्ये करगोटा व हातामध्ये दंड धारण करावा. दोन्ही पाय धुवून आचमन करावे. वीरजाग्नीतून प्राप्त झालेले भस्म, अग्निरीती भस्म इत्यादी 6 मंत्रांनी डोक्यापासून पायापर्यंत सर्वांगाला लावावे. प्रणव किंवा शिवमंत्राचा उच्चार करून पुन्हा त्याच क्रमाने सर्वांगाला भस्म लावावे. त्रयायुषम जमदग्ने या मंत्राने ललाट आदी अंगावर त्रिपुंड लावावा. अशा प्रकारे शिवभावाला प्राप्त होऊन शिवयोगाचे आचरण करावे. 3ही संध्यांच्या समयी याप्रमाणेच सर्व विधी करणे हेच पाशुपत व्रत आहे. हे भुक्तिमुक्ती देणारे आणि पशुत्व दूर करणारे आहे. अशा रीतीने पाशुपत व्रताच्या अनुष्ठानाने पशुत्वाचा त्याग करून लिंगमूर्ती सनातन महादेवांचे पूजन करावे. साधक वैभव संपन्न असेल तर 9 प्रकारची रत्ने, जडवलेले सोन्याचे अष्टदल, कमळ बनवून घ्यावे. ते तंतू आणि अर्निकेने युक्त असावे. त्याला शिवजींचे आसन बनवावे. धनाचा अभाव असणाऱ्याने लाल किंवा सफेद कमळाचे आसन अर्पण करावे. तेही मिळाले नाही तर केवळ भावनामय कमळ समर्पित करावे. त्या कमळाच्या कर्णिकेत पिठेकेसहित असलेले लहानसे स्फटिकलिंग स्थापन करावे. महापूजनाच्या विधीला अनुसरून यथाप्राप्त सामग्रीने त्या शिवलिंगाची अभ्यर्चना करावी. सर्वप्रथम ते लिंग शुद्ध करून घ्यावे. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करावी. त्याच्या ठाई शिवजींच्या पंचमुख मूर्तीची कल्पना करावी. आसन द्यावे. पंचगव्य आणि शुद्धोदकाने स्नान घालावे. वस्त्र, उपवस्त्र अर्पण करावे. सुगंधी द्रव्य, कापूर, चंदन, कुंकुम इत्यादींनी लिंगाला आणि वेदीला अनुलेपन करावे. आभूषणे अर्पण करावीत. बिल्वपत्रे, लाल, पांढरे, निळे कमळ, सुगंधी फुले, उत्तम आणि पवित्र पत्री, दुर्वा आणि अक्षदा अर्पण कराव्यात. धूपदीप दाखवून नैवेद्य समर्पित करावा. या व्रतात विशेषतः आपल्याला प्रिय असलेल्या, श्रेष्ठ वाटणाऱ्या आणि न्यायपूर्वक मिळवलेल्या वस्तूच अर्पण कराव्यात. बिल्वपत्रे आणि कमळांची संख्या 1000 असावी. अन्य पाने आणि फुलांची संख्या अनुक्रमे 108 असावी. या सामग्रीत बिल्वपत्रांचे महत्त्व विशेष आहे. ती प्रयत्नपूर्वक मिळवावीत. सोन्याचे एक कमळ 1000 कमळांपेक्षा श्रेष्ठ मानले जाते. या पूजेत निळ्या व इतर कमळांचे महत्त्व ही बिल्वपत्रासारखेच आहे. इतर फुलांसाठी तसा काही नियम नाही.
ती मिळतील तेवढी अर्पण करावीत. अष्टांग अर्घ्य उत्कृष्ट मानले जाते. आले पाणी धूप या उपचारांविषयी सांगायचे म्हणजे शिवजींच्या वामदेव नामक मुखाला चंदन लावावे, तत्पुरुष नामक मुखाला पिवडी लावावे आणि ईशान नामक मुखाला भस्म लावावे. कोणी भस्माऐवजी आलेपन करावे असे म्हणतात. या पूजेत दुसऱ्या प्रकारच्या धूपांचे विधान करण्यात आलेले असल्यामुळे काही लोक प्रसिद्ध धूप वापरण्यास नकार देतात. शिवजींच्या अघोर नामक मुखाला श्वेत अगुरु धूप दाखवावा. तत्पुरुष नामक मुखाला कृष्ण अगुरु, वामदेवाला गुगुळ, सद्योजाताला सुगंधी द्रव्य रूप आणि ईशानाला उशीर म्हणजेच वाळा किंवा सुगंधी मूळ नामक धूप दाखवावा असे विधान आहे. साखर, मध, कापूर, कपिला गायीचे तूप, चंदनाचा चुरा आणि अगुरु नामक काष्ट यांना एकत्रित करून जो धूप तयार केला जातो तोच उपरोक्त सर्वांसाठी सामान्यतः उपयुक्त सांगण्यात आला आहे. कापूर आणि तुपाचा दीप दाखवून दीपमाला ही प्रज्वलित करावी. त्यानंतर प्रत्येक मुखासाठी पृथक पृथक अर्घ्य आणि आचमन द्यावे. प्रथम आवरणात गणपती आणि कार्तिकेय यांची पूजा करावी. त्यांच्याबरोबर बाह्यांगाची पूजा ही आवश्यक आहे. प्रथम आवरणाची पूजा झाल्यावर दुसऱ्या आवरणात चक्रवर्ती विघ्नेश्वरांचे पूजन करावे. तिसऱ्या आवरणात भववादी अष्टमूर्तींचे पूजन करावे. तेथेच महादेवादी 11 मूर्तींचे पूजन करणे आवश्यक आहे. चौथ्या आवरणात सर्व गणेश्वरांची पूजा करावी. पाचव्या आवरणात कमळाच्या बाह्य भागात क्रमशः 10 दिक्पाल, त्यांची अस्रे आणि सेवकगण यांची पूजा करावी. तेथेच ब्रह्माजींचे मानसपुत्र, सर्व ग्रह, सर्व देव आणि देवता, सर्व आकाशचारी, सर्व पाताळवासी, सर्व मुनीश्वर, सर्व योगीश्वर, सर्व यज्ञांची, 12 आदित्यांची, सर्व मातृकांची, गणांसहित क्षेत्रपालांची आणि समस्त चराचर विश्वाची पूजा करावी. या सर्व शिवजींच्याच विभूती आहेत असे मानून शिवप्रभूंच्या प्रसन्नतेसाठी त्यांचे पूजन करावे. अशा प्रकारे आवरण पूजा झाल्यावर परमेश्वर शिवजींचे पूजन करून त्यांना घृत आणि व्यंजनसहित मनोहर हविष्य अर्पण करावे. मुखशुद्धीसाठी तांबूल द्यावा. नाना प्रकारच्या फुलांनी आणि आभूषणांनी त्यांचा शृंगार करावा. आरती करावी. पानपात्र द्यावे. विश्रांतीसाठी शय्या समर्पित करावी. शयनस्थानी चंद्रासमान उज्ज्वल हार ठेवावा. राजाला शोभतील असे सर्व योग्य उपचार किंवा वस्तू अर्पण कराव्यात. याप्रमाणे स्वतः पूजन करावे. दुसऱ्यांकडूनही करून घ्यावे. हवन आणि पूजन झाल्यानंतर शिवस्तुती करावी. प्रार्थना म्हणावी. पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. प्रदक्षिणा घालावी. प्रणाम करून स्वतःला शिवचरणी समर्पित करावे. त्यानंतर शिवजींच्या समोरच गुरु आणि ब्राह्मणांची पूजा करावी. त्यानंतर अर्घ्य आणि 8 फुले वाहून पूजन केलेल्या मूर्तीमधून किंवा लिंगामधून देवाचे विसर्जन करावे. मग अग्नीचे विसर्जन करून पूजा समाप्त करावी. याप्रमाणे साधकाने शिवजींची नित्य सेवा करावी. पूजन झाल्यावर सोन्याचे कमळ उपकरणे आणि ते शिवलिंग गुरूंना द्यावे किंवा शिवालयात ठेवावे. सामर्थ्य असेल तर त्या साधकाने, व्रतकर्त्याने भक्तांना, ब्राह्मणांना आणि दीननाथांना संतुष्ट करावे. उपवास करण्याचे सामर्थ्य नसेल तर साधकाने फळे, कंदमुळे खाऊन किंवा दूध पिऊन राहावे. भिक्षांना ग्रहण करावे आणि रात्रसमयी एकदाच परिमित भोजन करावे. पवित्र भावाने भूमीवर, भस्मावर, तृणावर, वस्त्रावर किंवा मृगचर्मावर शयन करावे. नित्य ब्रह्मचर्य पाळावे. शक्ती असणाऱ्याने रविवारी, आद्रा नक्षत्रयुक्त दिवशी, पौर्णिमेला, अमावस्येला, अष्टमीला आणि चतुर्दशीला उपवास करावा. पाखंडी पतीत, अत्यंश सुतक असलेले लोक आणि रजस्वाला स्त्री यांचा संपर्क टाळावा. त्यांचे मनाने स्मरण करू नये आणि वाणीने उच्चारणही करू नये. क्षमा, दया, सत्यदान, अहिंसाशील आणि संतोष यांनी युक्त असावे. शांत चित्ताने जपमग्न व ध्यानमग्न राहावे. त्रिकाळ स्नान करावे किंवा भस्म स्नान करावे. मन, वाणी, कृती सुचित्व असावे. याविषयी फार काय सांगावे. व्रतकर्त्या साधकांनी कधी अमंगल आचरण करूच नये. त्यामुळे आपल्या गुरुला कमीपणा येईल याचे भान ठेवावे. चुकून काही प्रमाद घडलाच तर पूजा, होम, जप यांच्याद्वारे प्रायश्चित्त घेऊन त्या दोषाचे निवारण करावे. व्रत समाप्त होईपर्यंत चुकूनही अशुभ आचरण घडू देऊ नये. सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर गोदान, विपुल दान, धर्म व पूजन करावे. या सर्व गोष्टी शिवजींच्या प्रसन्नतेसाठी निष्काम भावाने कराव्यात. अशा प्रकारे मी तुम्हाला पाशुपत व्रताचा हा सामान्य विधी थोडक्यात समजावून सांगितला आहे. आता शास्त्राला अनुसरून प्रत्येक मासात करावयाचे विशेष कृत्य सांगतो. वैशाखात हिऱ्याचे, ज्येष्ठात पाचूचे, आषाढात मोत्याचे, श्रावणात इंद्रनील मण्याचे, भाद्रपाद मानकाचे, अश्विनात गोमेदाचे, कार्तिकात पोवळ्याचे, मार्गशीर्षात वैडूर्याचे, पौषात पुष्परागाचे, माघात सूर्यकांत मण्याचे, फाल्गुनात चंद्रकांत मण्याचे आणि चैत्रातही चंद्रकांत मण्याचे शिवलिंग पूजनीय मानले जाते. त्यानुसार त्या मासात त्या रत्नमय लिंगांची पूजा करावी. रत्ने मिळाली नाहीत तर सर्व मासात स्वर्णमय लिंगाचे पूजन करावे. स्वर्णमय लिंग तयार करून घेण्याचे सामर्थ्य नसेल तर चांदीचे, तांब्याचे, दगडाचे, मातीचे, लाखेचे किंवा जी वस्तू सहज उपलब्ध असेल तिचे लिंग बनवून घ्यावे. आपल्या आवडीनुसार सर्व गंधमय लिंग तयार केली तरी चालते. व्रत समाप्तीच्या दिवशी आपली नित्यकर्मे पूर्ण करावीत. पूर्वोक्त विधीनुसार विशेष पूजा, हवन करावे. आचार्यांचे आणि व्रती म्हणजे सदाचारी ब्राह्मणाचे पूजन करावे. आचार्यांच्या आज्ञेने कुशासनावर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. हातात दर्भ घ्यावे. प्राणायाम करावा. सांब सदाशिवांचे ध्यान करत मूलमंत्रांचा म्हणजे पंचाक्षर मंत्राचा यथाशक्ती जप करावा. त्यानंतर पूर्ववत आज्ञा घेऊन हात जोडून नमस्कार करावा व म्हणावे की भगवान
आता मी तुमच्याच परवानगीने या व्रताचा त्याग करत आहे, असे म्हणून हातातील दर्भांची शिवलिंगाच्या मूळ भागी उत्तरेस विसर्जन करावे. यानंतर दंड, वस्त्र, जटा आणि करगोटा यांचाही त्याग करावा. विधीपूर्वक आचमन करून पंचाक्षर मंत्राचा जप करावा. जो साधक आत्यंतिक दीक्षा ग्रहण करून देहाचा अंत होईपर्यंत या व्रताचे शांत भावाने अनुष्ठान करतो त्याला नैष्टिक व्रती म्हणतात. तोच सर्व आश्रमांमध्ये श्रेष्ठ महापशुपात व्रती असतो. तपस्वी पुरुषांमध्ये त्याला श्रेष्ठ मानतात. मुमुक्षूंमध्ये त्याच्यासारखा कृतकृत्य कोणीही नाही. जो मनुष्य 12 दिवसांपर्यंत निराहार राहून या व्रताचे अनुष्ठान करतो तो त्रिव्रताचा आश्रय घेतल्यामुळे नैष्टिका समानच असतो. जो आपल्या शरीराला तूप लावून व्रताच्या सर्व नियमांचे पालन करून 2, 3 किंवा 1 दिवस या व्रताचे अनुष्ठान करतो तोही नैष्टिकच असतो. जो निष्काम भावाने आणि कर्तव्य म्हणून या व्रताचे आचरण करतो, स्वतःला शिवचरणी समर्पित करून राहतो, त्याच्यासारखे अन्य कोणीही नाही. विद्वान ब्राह्मण स्वतःला भस्म लावून महापातकजनिक अत्यंत दारुण पापापासून तात्काळ मुक्त होतो, यात संशय नाही. रुद्राग्नीचे जे सर्वात उत्तम वीर्य म्हणजेच बल आहे त्याला भस्म म्हणतात. म्हणूनच जो सर्व काळ भस्म धारण करतो त्याला वीर्यवान मानले जाते. भस्मावर निष्ठा ठेवणाऱ्या पुरुषाचे सर्व दोष त्या भस्मरूपी अग्नीच्या संयोगाने दग्ध होतात. ज्याचे शरीर भस्मस्नानाने पवित्र झालेले आहे त्याला भस्मनिष्ठ म्हटले गेले आहे. ज्याच्या सर्व अंगाला भस्म लागलेले आहे, जो भस्माने प्रकाशमान आहे, ज्याने भस्माचा त्रिपुंड लावलेला आहे आणि जो भस्माने स्नान करतो त्याला भस्मनिष्ठ म्हणतात. भूत प्रेत पिशादिकांना त्याची भीती वाटते. दुस्सह रोगही त्याच्यापासून दूर पळून जातात, यामध्ये काही शंका नाही. भस्म शरीराला तेजस्वी प्रकाशमान उज्ज्वल करते म्हणून त्याला भसित म्हटले आहे. पापांना भक्षण करणारे असल्यामुळे त्याला भस्म म्हणतात. ऐश्वर्यकारक असल्यामुळे त्याला भूती किंवा विभूती म्हणतात. रक्षण करणारे असल्यामुळे त्याला रक्षा म्हणतात. या भस्माची महात्म्य किती म्हणून सांगावे. भस्माने स्नान करणारा व्रती पुरुष स्वयं महेश्वर होतो. रुद्राग्नीचे वीर्यरूप असे हे भस्म शिवभक्तांचे मोठे अस्त्रच आहे. उपमन्यू हा धौम्य ऋषींचा मोठा भाऊ. त्याच्या तपश्चर्येत आलेल्या सर्व आपत्तींचे या भस्मानेच निवारण केले होते. म्हणून पाशुपत व्रताचे प्रयत्नपूर्वक अनुष्ठान करावे. त्या समयी होमातून प्राप्त झालेल्या भस्माचा धनाप्रमाणे संग्रह करावा. भस्म स्नानास नित्य तत्पर राहावे. तर श्रोते, अशा प्रकारे पाशुपत व्रतविधी आणि भस्म धारण करणारेचे महत्त्व याविषयीची ही कथा होती. अध्याय 421 इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत उपमन्यूची तपश्चर्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. ओम नमः शिवाय.